आपल्याला बैल अशी ठेवायची की आपली पालखीला बैलला सिलेक्शन किती चांगली बैल असली तरी आपल्या बैलांचं सिलेक्शन झालं पाहिजे. मग ह्याच्यासाठी मी म्हणजे वयाच्या 15 वर्ष असल्यापासून मी कर्नाटकला वगैरे जाणं वगैरे पण पहिल्यांदा बैल माऊलींच्या पालखीला माझ्याकडूनच गेली. दगडूशेठ हलवाईचे मानाचं पुण्यातलं जे सगळ्यात मोठं ट्रस्ट आहे त्याला सुद्धा ह्या बैलांना शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी मान भेटले. आणि असंच काहीच नाही म्हणजे एक 40,000चा मी त्यावेळेस खोंड घेतला. लक्ष्मणराव म्हणून आदतमध्ये पडला बघा 30-35 फायनल आहेत त्याच्या. मग तो खोंड घेतला 40,000चा आणि त्याच्यावर मग नाद आमचा सुरू झाला आणि वाढत गेला. आणि पण जे बैलगाडा क्षेत्राने शिकवलं ना, आज माझं वय 28 आहे पण मला 45 वर्षाचा माणूस केली. मला एक सांगायचं म्हणजे तुम्ही जरी 1 कोटी रुपये महिन्याला कमवत असाल ना पण तुम्हाला जो गुलाल भेटला आनंद आहे ना तो पैशात नाही तुमचा होऊ शकत. वायदी ठीक आहे मागतात पण तुमच्याकडून रेकॉर्ड ब्रेक मागितली वायदी खूप चर्चा झाली बैलगाडी क्षेत्रात. मागितली मी दिली सुद्धा. दिली रेकॉर्ड ब्रेक कबूल करतायत दिली आपण. पण तेच हे वायदी घेऊन बैल पळवणं वगैरे आपल्याला वायदीशिवाय लोक बैल देत नाही. तर आपला बैल पळला तरी लोक बैल देत नाही देत. ते आता वायदी नाही द्यायची कुणाला ठरवलं. आपल्या गाड्या मारू द्या त्यांनी आपली गटाला मारू द्या काय अडचण नाही. वायदी द्यायची नाही कुणाला. हा आम्ही सहकुशीने बक्षीस हक्क देईल एखाद्याला पण वायदी देणार नाही. आता ही लोक जे माझ्यावर प्रश्नचिन्ह केली एवढी वायदी दिली ह्यांनी पण वायदी देऊनच पहिलं बैल घातलेली आहे त्यांच्या गळ्यात. तुम्ही फक्त रेकॉर्ड ब्रेक दिली. हा नाही परत पण 2-2, 3-3 लाख रुपये वायदी घेतलेली आहेत लोकांनी.